एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील कोतुळ गावातील संतोष अशोक शेळके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षेत सलग 3 वेळा उत्तीर्ण होऊन एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे। त्यांच्या या यशामुळे कोतुळ गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे। शिवा शेळके यांचे शालेय शिक्षण कोतुळेश्वर विद्यालयात झाले होते। 10वी मध्ये ते केंद्र परीक्षेत प्रथम आले होते। त्यानंतर 11वी व 12वीचे शिक्षण त्यांनी संगमनेरच्या श्रमिक महाविद्यालयात घेतले, जिथे ते पुन्हा प्रथम आले। पुढील शिक्षणासाठी त्यांनी नाशिकला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला आणि इथेही प्रथम आले। शिवाच्या जीवनातील आव्हाने आणि संघर्ष खूप मोठे होते। आई विडी कामगार तर वडील पेंटर काम करायचे। आर्थिक परिस्थिती जड असली तरी शिवाने आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास चालू ठेवला। पुण्यातील MPSC परीक्षेच्या तयारीदरम्यान काही वेळा त्यांना अगदी थोड्या गुणांवर अपयश आले, मात्र त्यांनी हार मानली नाही। 6 वर्षाच्या अथक मेहनतीनंतर शिवा शेवटी मंत्रालयीन कक्ष अधिकारी या पदावर नियुक्त झाले। या विजयानंतर 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत ते राज्य विक्री कर आयुक्त म्हणून निवडले गेले। त्यानंतरही शिवा आपले प्रयत्न चालू ठेवले आणि 2023 मध्ये घेतलेल्या परीक्षेत ते पुन्हा उत्तीर्ण झाले। यावेळी त्यांनी 47वी रँक मिळवली असून आता त्यांची नियुक्ती वरिष्ठ क्लास 1 पदावर होणार आहे। शिवाच्या या यशामागे त्याचे कुटुंबाचे, विशेषतः त्याच्या 3 बहिणींचे आणि आईवडिलांचे अमूल्य योगदान आहे। शिवा शेळके यांनी खडतर परिस्थितीतून आपले ध्येय गाठले आहे आणि त्यांच्या या यशामुळे गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे। तालुक्यातील विविध मान्यवरांनी शिवाच्या या यशाचे कौतुक केले आहे। आमदार डॉक्टर किरणजी लहामटे, विश्वासराव आरोटे, सीताराम पाटील गायकर, सुरेशराव कोते यांच्यासह अनेक ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले। शिवाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की अभ्यासात सातत्य ठेवा, परिस्थिती कितीही खडतर असो, मेहनतीने यश नक्की मिळते। आज राज्यसेवेचा आता जो 24 पद निकाल लागला, त्यावर माझे 105 पदावर निवड झाली। यातून मला एक क्लास 1 पद एवढं एक मिळेल याची मला एक शाश्वती आहे। आता मी यामध्ये याच्यामध्ये जो माझा वाटा आहे तो माझ्या आईवडिलांचा, माझे चुलते असतील, माझे मामा असतील किंवा आपल्या गावातील अनेक व्यक्ती ज्यांचे मी सर्वांचे नावं या ठिकाणी राहून जातील, पण नक्कीच माझ्या याच्यामध्ये आपल्या गावातील अनेक लोकांचं योगदान आहे आणि ते योगदान मी कधी विसरू शकत नाही। आत्ताच सरांनी जे सांगितलं की आज तू पदावर निवड होती तुझी, परंतु ज्यावेळेस तू कधी पदावर ज्यावेळेस नियुक्त होती त्यावेळेस नक्की असं काम कर का लोकांना एक चांगलं वाटलं पाहिजे, लोकांचे कामं झाली पाहिजे। तर नक्कीच मी पण तोच हेतू घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती। मी एक सामान्य परिस्थितीमधून या ठिकाणी आलेलो आहे आणि मला माहिती आहे का सर्वसामान्यांचे नक्की प्रॉब्लेम काय असतात, समस्या काय असतात आणि मी नक्कीच ज्या काही माझ्या ज्याने शक्य असेल ते नक्कीच मी त्या पद्धतीने मी समस्या नक्कीच आपल्या सर्वसामान्यांच्या सॉल्व्ह करण्यामध्ये नक्कीच माझा पूर्णपणे मी जे असेल ते पदाचा वापर करेल आणि कधी आपल्या गावातील लोकांना किंवा आईवडिलांना कधी निराश करणार नाही आणि या पदाला देखील तितकाच न्याय देईल ज्या पदावर माझी नेमणूक होईल। सर्व जमलेल्या व्यक्तींचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद संतोषजी। यानंतर आभार व्यक्त करतील भाजपचे ज्येष्ठ नेते सोमदास पवार। परंतु आभार झाल्यानंतर आपण मिरवणूक कंटिन्यू करायची आहे, कोणी जायचं नाही, आपल्या त्यांच्या खटपट नाक्यापर्यंत मिरवणूक जाणार आहे। हा सर्वप्रथम परमेश्वर परीक्षा जरूर पाहतो पण अंत पाहत नाही, या उक्तीप्रमाणे आज भगवंताच्या कृपेने आज घडलेला आहे। आज मी सर्वप्रथम ज्यांनी शिक्षणाबरोबर संस्कार दिले आणि ज्यांनी विज्ञानाबरोबर विवेकाची जोड दिली असे आमचे चिरंजीव अशोक आणि आमच्या ज्येष्ठ सुनबाई शांता यांचंही मनापासून कौतुक करतो आणि आमच्या नातू हा संतोष याचंही मनापासून कौतुकाची थाप टाकतो आणि या सर्व कार्यक्रमात आपण सर्व ग्रामस्थ आमच्या आनंदात आपण सर्व उपस्थित झालात, आपल्याला धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आमच्या नातवामार्फत ते अभिवचन असं देतो।